नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे. हे चॅनल फक्त माझं नसून आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांचं आहे. कारण आपण तुम्ही सुद्धा याच्यावर आपल्याला आमची माहिती देता, तुमचे अनुभव सांगता, त्या माहित्या सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पुरवतो. म्हणून हे चॅनल माझं एकट्याचं नसून आपण सगळे शेतकरी मित्रांचं आहे. आज आपण बघूया की तूर पीक आल्यावर तूर जेव्हा आपलं फुलोरा अवस्थेत असते तेव्हा आपण कुठल्या कुठल्या चुक्या केल्या नाही पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपण शेतकरी मित्र काय करतो की 3 चुका ज्या अशा महत्त्वाच्या आहे त्या आपण बरोबर करतो. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती असते, बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहित नाही. ज्या शेतकऱ्यांना माहित नाही ते जास्ती चुका करतात. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना आजकाल नॉलेज आहे त्याच्यामुळे ते करत नाही. तरी पण एक माहिती करून देण्यासाठी मी सांगतोय, जो अनुभव मला आलेला आहे तो. तर सगळ्यात आधी तर एक महत्वाची की आता तुम्ही बघू शकता ही फुलोरा अवस्थेत आलेलं आहे. जवळपास 50-60% फुलोरा अवस्थेत आलेलं आहे हे पीक. आणि जवळपास अंतर 8 फुटाचं आहे याचं. आणि किती सुंदर पीक आलेलं आहे तुम्ही बघू शकता. जे तुम्ही शेतकरी मित्रांचे अनुभव, काही मला अनुभव मिळतात त्याचेच प्रयोग करून हे तूर नियंत्रण केलेलं आहे सगळं. तर सगळ्यात आधीची चूक म्हणजे अशी की आपण या वातावरणात जेव्हा तूर फुलोरा अवस्थेत असते तेव्हा ढगाळ वातावरण किंवा धुयार पडणे हे नेहमी बघतो. तर त्याच्यामुळे काय होते, धुयार झाल्यामुळे एक बुरशी तयार होते, फंगस तयार होते याच्यावर. आणि फुलाची गळना पुष्कळ होते. पुष्कळचं फुल असं गळून जातं आपलं. त्याच्यामुळे काय होतं की फळधारणा कमी होते, म्हणजे शेंगा कमी येतात. आणि शेंगा कमी आल्या तर आपल्या आपच उत्पन्न कमी येईल. त्याच्यामुळे आपण एकच लक्षात ठेवायचं की तुरीत जेव्हाही आपण फवारणी घेतो आहे तर तेव्हा बुरशीनाशकाचा वापर नक्की केला पाहिजे. प्रत्येक फवारणीला बुरशीनाशकाचा वापर करा, जेणेकरून धुयार जे पडते त्याचा किंवा ढगाळ वातावरणाचा असर आपल्या झाडांवर होणार नाही, तूर पिकावर होणार नाही आणि भरपूर शेंगा येतील. तर आता जवळपास कसं घ्यायचे, कोणते कोणते बुरशीनाशक घ्यायचे, तर एक तुम्हाला बरेचसे माहिती आहे, पण तरी पण मी 1-2 बुरशीनाशक असे सांगतोय की जसं नेटिव्ह असते किंवा रेड्युमिल गोल्ड असते, कसोटी असते, असे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे आहे. तर ही एक झाली एक चूक की आपण बुरशीनाशक प्रत्येक फवारणीत घेत नाही. दुसरी चूक म्हणजे अशी की फुलोरा अवस्थेत असताना आपण तुरीला पाणी देऊ नये. तुरीला कशी फुलोरा अवस्थेत असते त्याला गरमी पाहिजे असते आणि तशी वातावरण थंड असते. आपण पाणी देतो आणि परत थंडावा निर्माण होतो. त्याच्यामुळे सुद्धा फुलाची गळना पुष्कळ होते, फुल पुष्कळचं गळतं. त्याच्यामुळे पिकात आपली घट होते, शेंगा कमी येतात, घट होते. ह्या झाल्या 2 चुका. आणि तिसरी चूक म्हणजे अशी की जेही आपण कीटकनाशक वापरतो जेव्हा फूल आल्यानंतर, फुलाच्या आधी, फूल येण्याच्या आधी शेवऱ्यावर चालेल, पण फूल आल्यानंतर गॅस पॉयझन वापरायचं नाही. जे पण गॅस पॉयझन असते ते आपण वापरायचं नाही. गॅस पॉयझन वापरल्याने काय होतं की एक गॅस तयार होते त्याची, त्या औषधाची, आणि त्याच्यामुळे आपल्या फुलाची गळना होते, फुल पुष्कळसं गळतं. त्याच्यामुळे अजून आपल्या उत्पन्नात घट होते. म्हणजे सरळ आहे की शेंगा कमी आल्या तर उत्पन्नात घट होईल. तर म्हणून ह्या 3 चुका न करता तुरीचं उत्पन्न घ्यायचं आहे. या तुम्ही तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा आणि याचे रिझल्ट तुम्हाला कसे मिळते यावर्षी हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याजवळ काही असे अनुभव असतील तर मला नक्की कळवा. आम्ही तुमचे अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवू. आपला पूर्ण शेतकरी मित्र हा समृद्ध व्हावा हीच आमची आशा असते नेहमी. त्यामुळेच आम्ही जे पण आम्ही करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपल्या शेतकरी मित्रांच्या माध्यमातून. काही माझे अनुभव, काही तुम्ही शेतकरी मित्रांचे अनुभव. माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि परत एकदा सांगतो, तुमचं आपलं स्वतःचं चॅनल आहे. माझं चॅनल समजू नका, हे तुमचं आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांचं चॅनल आहे. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.